मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहे सरळ व्याज। एका रक्कमेचे सरळ व्याज मूळ रक्कमेचे 4/9 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा। बघ 4/9 पट आहे तर हे काय होईल आपली मुद्दल, कारण आपण कशाची कंपेअर करत आहे, मुद्दलची। मुद्दल म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज किती होतं आपलं 4, मुद्दलच्या 4/9 पट व्याज आहे म्हणजे आपलं व्याज किती आहे 4। आपल्याला काढायचा आहे दर, एस आर म्हणजे साधारण व्याज बरोबर काय पी, पी म्हणजे मुद्दल गुणिला आर म्हणजे दर गुणिला टी भागिला 100, टी म्हणजे वेळ। ठीक आहे, पी ची किंमत किती आपली 9, आर च्या ठिकाणी आर लिहू। इथं बघा दर आणि मुदत सारखीच आहे तर मी वेळेला पण दर लिहू शकतो, तर या टी च्या ठिकाणी आपण आर लिहू, डिवाइड बाय 100। एस आय आपल्याला माहित आहे किती आहे 4 आता आपल्याला काढायचा आहे दर। हे 100 इकडे जाऊन मल्टिप्लाय ला येतील आणि हे 9 इकडे डिवाइड ला येतील। 4 गुणिला 100 म्हणजे 400, 4 गुणिला 100 म्हणजे 400 भागिला 9 आणि इथं काय उरलं आपल्या जवळ r गुणिला r म्हणजे काही r चा वर्ग। पण आपल्याला काय पाहिजे, फक्त दर पाहिजे, तर हा दर नाही आहे, हा तर दरचा वर्ग आहे म्हणून आपण काय घेऊ वर्गमूळ। वर्गमूळ घेऊ म्हणजे आपल्याला काय मिळेल r, 400 चं वर्गमूळ 20, 9 चं वर्गमूळ 3 म्हणजे आपला दर किती 20 भागिला 3 म्हणजे किती 6.67%। आपला दर किती 6.67%, 6.67%। एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या 3 वर्षासाठी जसाजशी 4% व्याज दराने, नंतरच्या 4 वर्षासाठी 2% व्याजाने व शेवटच्या 2 वर्षासाठी 5% व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला 42,000 रुपये सरळ व्याज मिळाले असते। तर ती रक्कम शोधा। रक्कम म्हणजे इथं काय काढायचं आपल्याला, मुद्दल। पहिल्या 3 वर्षासाठी 4% व्याज दराने म्हणजे 3 वर्षात प्रत्येक वर्षी 4% व्याज भेटणार, म्हणजे पहिल्या वर्षी 4, दुसऱ्या वर्षी 8, तिसऱ्या वर्षी 12, तर टोटल व्याज किती भेटेल 12% म्हणजे 3 गुणिला 4। पुढच्या 4 वर्षासाठी 2% व्याजाने म्हणजे दरवर्षी 2%, तर टोटल 4 वर्षात किती व्याज भेटेल 2 गुणिला 4 अधिक शेवटच्या 2 वर्षासाठी 5% व्याजाने म्हणजे पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 5% म्हणजे 2 गुणिला 5, तर टोटल व्याज किती भेटत आहे 42,000। 3 चौक 12, 4 दुनी 8, 5 दुनी 10, 12 8 20 आणि 10 30, तर आपलं 30% व्याज कशाच्या बरोबर आहे 42,000च्या। आपल्याला काढायचे मुद्दल, मुद्दल नेहमी किती असते 100%, तर 100% बरोबर किती, 1 0 ने 1 0 कटला, 3 1 3, 3 चौक 12, 2 0 म्हणजे आपल्याला इथं पण किती मल्टिप्लाय करायला लागेल 1400, तर आपलं उत्तर किती येईल 1,40,000 म्हणजे आपली मुद्दल किती आहे 1,40,000। एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते तर ती किती वर्षात पाचपट होते। 4 वर्षात काय होत आहे दुप्पट होत आहे। पण ही रक्कम जेव्हा दुप्पट होत आहे याच्यात काय असेल व्याज अधिक मुद्दल। मुद्दल नेहमी किती राहील 1 राहील आणि व्याज किती राहील मग 1, कारण 2 आहे आपला जो मिश्र धन, म्हणजेच रक्कम किती आहे आपल्या जो 2, तर 1 जर मुद्दल आहे तर व्याज किती होईल 1, म्हणजे आपलं 4 वर्षात व्याज किती भेटत आहे 1 भेटत आहे। म्हणून जेव्हाही असा प्रश्न येईल तेव्हा आपण काय करायचं n-1, n म्हणजे किती पट होत आहे दुप्पट होत आहे आणि 1 काऊन वजा करत आहे कारण ही काय आपलं मुद्दल, तर मुद्दल वजा केल्यावर आपल्याला काय भेटते फक्त व्याज, म्हणजे 4 वर्षात आपल्याला किती व्याज भेटत आहे 1, तर किती वर्षात 5 पट होईल 5 पट होईल म्हणजे परत 5 पटीत काय असेल 1 मुद्दल असेल म्हणून 5 वजा 1 म्हणजे इथे किती 4, किती वर्षात आपल्याला काढायचं आहे, तर हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आता, 4 गुणिला 4 भागिला 1 म्हणजे किती 4 चौक 16, किती वर्षात
रक्कम 5 पट होईल तर 16 वर्षात. एक व्यक्ती 800 रुपये 2 वर्षासाठी व 200 रुपये 4 वर्षासाठी समान दराने उधार देतो. जर तो 80 रुपये सरळ व्याज मिळवत असेल तर व्याजाचा दर काढा. 800 रुपये काही दराने 2 वर्षासाठी देते. हे कशा सूत्र आहे आपलं? साधारण व्याज काढायचं P गुणिले R गुणिले T भागिले 100 अधिकचं चिन्ह कोण आलं बघा, कारण दोन्ही मिळून व्याज भेटत आहे म्हणजे आपलं काही अधिक. पुढे काय 200 रुपये साधारण व्याजवर 200 रुपये मुद्दलवर काही दराने 4 वर्षाचे व्याज भेटणार आहे. P गुणिले R गुणिले T भागिले 100. तर हे दोन्ही व्याज मिळून किती भेटणार आपल्याला? 80 रुपये. ठीक. या 2 शून्याने हे 2 शून्य घटले, या 2 शून्याने हे 2 शून्य घटले. बेआटी 16 R अधिक 8 R बरोबर 80. 16 8 किती ती 24 R बरोबर 80. R बरोबर 80 भागिले 24. 8 त्रिक 24 8 10 80. आपला रेट किती? 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3.33%. तर किती दरानं भेटत आहे? 3.33% दरानं ते मुद्दल व्याजानं दिली. काही रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षासाठी उधार दिली. जर दर 3% जास्त घेतला तर 900 रुपये जास्त वसुली झाली असती. तर मुद्दल काढा. 2 वर्ष आपले 3% जास्त लागले असते म्हणजे पहिल्या वर्षी 3 दुसऱ्या वर्षी 3 तर टोटल 6% म्हणजेच किती 2 गुणिले 3 6% जास्त व्याज भेटलं असतं. म्हणजेच 900 रुपये व्याज जास्त भेटलं म्हणजे 6% बरोबर किती आहे 900 रुपये. आपल्याला काय काढायचं सांगितली मुद्दल, तर मुद्दल किती असते नेहमी 100%. आपल्याला काढायचं आहे 100% बरोबर किती 6 1 6 उरले 3 6 5 30 0 0 म्हणजे किती पट आहे 150 पट. इथं पण आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 150. आपलं उत्तर किती येईल 15,000. 15 1 15 आणि किती शून्य 3 शून्य तर म्हणून 3 शून्य. तर आपलं उत्तर किती येईल 15,000. 2 सारख्या राशी 2 बँकेत जमा केल्या. पहिल्या राशीसाठी 15% व्याजदर आहे 4 वर्षासाठी. दुसऱ्या राशीसाठी 10% व्याजदर आहे 5 वर्षासाठी. या प्रकारे दोन्ही व्याजांमधील फरक काढल्यास 800 रुपये येतो. तर ती राशी कोणती? बघा, पहिली राशी 15% व्याज दराने 4 वर्षासाठी ठेवत आहे म्हणजे या 4 वर्षात आपल्याला किती व्याज भेटेल 60% व्याज भेटेल. आणि दुसरी जी राशी आहे दुसऱ्या बँकेत ठेवली तिचा व्याजदर किती आहे 10%. किती वर्षासाठी ठेवली 5 वर्षासाठी. तर ह्या राशीवर आपल्याला किती व्याज भेटणार 50%. दोन्हीची जे रास आहे म्हणजे समान आहे. आता तो काय म्हणत आहे जे व्याज भेटत आहे त्याच्यात 800 रुपयाचा फरक येत आहे. काऊन येत आहे? कारण की याच्यात पण फरक येतात. किती टक्क्याचा फरक येत आहे 10%चा. हे 10% बरोबर किती आहे 800 रुपये. त्याने आपल्याला विचारलं की राशी किती. राशी किती असते नेहमी 100%. जर 10 बरोबर 800 तर 100 बरोबर किती येणार 8,000 रुपये. काही दराने 1600 रुपयाचे 2 वर्ष 3 महिन्याचे सरळ व्याज 252 रुपये होते. तर व्याजाचा दर काढा. व्याज दिलेला आपल्याला किती आहे 252 बरोबर SI बरोबर P गुणिले R गुणिले T अपॉन 100. P आपल्याला काढायचा आहे P दिलेला आपल्याला किती आहे 1600 रुपये. R काढायचा आपल्याला T आहे आपला 2 वर्ष 3 महिने 2 वर्ष 3 महिने. एका वर्षात 12 महिने असतात तर 2 वर्षात किती ती 24 महिने अधिक 3 महिने म्हणजे 27 महिने. 27 भागिले 100 गुणिले हे महिने आपल्याला वर्षात कन्वर्ट करायचे आहेत म्हणून आपण किती डिवाइड करू 12. तर 2 शून्याने हे 2 शून्य भेटले. 4 त्रिक 12 4 चौक 16 3 1 3 3 9 27 9 चौक 36.
तर 36R बरोबर किती आलं आपलं 252. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, दुसऱ्या साईडला येऊन काय होईल डिवाइड. तर R बरोबर 252 भागिला 36. 18 दुनी 36, 18 एक 18, 18 चौक 72, 2 एक 2, 2 सत्ती 14. तर R बरोबर किती ना आपलं 7%. मोहित आणि रोहित यांनी प्रत्येकी 40,000 रुपये समान व्याज दराने कर्ज घेतले. मोहितने 4 वर्षात 60,000 रुपये परत केले, तर रोहितला 6 वर्षात किती रुपये परत करावे? दोघांनी पण 40,000 रुपये घेतले, मोहितने पण आणि रोहितने पण. मोहितनं 4 वर्षानंतर 60,000 रुपये परत केले. म्हणजे याच्यात काय प्रिन्सिपल आहे अधिक सिंपल इंटरेस्ट आहे. प्रिन्सिपल किती आपला 40,000, म्हणजे याच्यातून जर 40,000 आपण कमी केले तर 20,000 रुपये व्याज दिलं. 20,000 व्याज दिलं तर 4 वर्षात 20,000 व्याज. तर एका वर्षात आपण किती व्याज देऊ 5,000 रुपये. आता रोहितला तर 6 वर्षाचं व्याज द्यायचं, एका वर्षाचं व्याज 5,000 रुपये, तर 6 वर्षाचं व्याज 30,000 रुपये. आणि पैसे परत करताना आपल्याला मुद्दल पण ऍड करावी लागेल. 30,000 तर व्याज झालं आणि 40,000 मुद्दल, म्हणजे किती हजार वापस द्यावं लागतील 70,000. याच क्वेश्चन मध्ये आणखी एक क्वेश्चन बनवू शकतो की आपला दर काय आहे. ठीक, मुद्दल किती होती आपली 40,000 आणि मोहितनं 4 वर्षानंतर 60,000 रुपये परत केले, म्हणजे 20,000 काय आहे आपलं साधारण व्याज. किती वर्षातलं आहे 4 वर्षातलं. तर एका वर्षाचं व्याज किती आपलं 5,000 रुपये. हे 5,000 व्याज. ठीक आहे, इंटरेस्ट बरोबर असते, दर बरोबर असते इंटरेस्ट अपॉन पी. पण हे व्याज किती वर्षाचं पाहिजे एका वर्षात. 1 वर्ष. तर एका वर्षाचं व्याज आपल्याला भेटलेलं किती आहे 5,000 रुपये. आणि पी म्हणजे मुद्दल किती आपली 40,000, म्हणजेच किती 1/8. 1/8 म्हणजेच किती 12.5%. आज आपण शिकलोय सरळ व्याज. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.